चला तर मग आज आपण बनवूया नवीन रेसिपी भरली ढेंडसं। अर्धा किलो ढेंडसं धुवून पुसून घेतलेली आहेत। आतल्या बिया आपण काढून घेतोय। आतला पांढरा भाग आहे आपण काढून घेतोय। हे सगळे आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि हा छोटासा भाग काळा काढून घेतला आहे। शक्यतो ताज्या बिया ज्या असतील त्या घेऊया, नसतील ते बाजूला काढून टाकू। जितके ताजे ढेंडसं असतील तितकी आपली भाजी लज्जतदार होते। आणि आता आपण एक एक ढेंडसाला अशा पद्धतीने स्कूप करून त्यातला पांढरा भाग काढतो आहे। आणि सोबतच हे झालं की मग आपण याच्यामध्ये जो मसाला भरायचा आहे आपल्याला, त्या मसाल्याची आपण तयारी करणार आहे। 4 मोठे चमचे धने पावडर, त्यात आपण टाकणार आहे टिंडा, 2 मिरच्या आणि 1 छोटा चमचा आपण जिरं टाकलेलं आहे। 20 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे आपण। मोठे चमचे आपण खोबरं घेतलं आहे आणि 2 मोठे चमचे म्हणजेच 20 ग्रॅमच्या जवळपास आपण भाजलेले तीळ घेतलेले आहे। चवीसाठी आंबट होण्यासाठी 1 छोटा चमचा आमचूर पावडर, अर्धा छोटा चमचा काळा मसाला। सगळ्यात शेवटी न विसरता घालूया मीठ चवीनुसार। आता मी थोडंसं मीठ घालते। आता आपण याला वाटून घेऊया। थोडी आता कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा वाटून घेते। कोथिंबीर बारीक चिरून पण आपल्याला घालता येते। आता याच्यात मी कोथिंबीर घातली आहे, पाणी पण घातलेलं आहे आणि मग वाटून घेतलं आहे। सगळ्या ढेमसांमध्ये आपण आता हा मसाला भरून घेऊया आणि याच्यात टोपी लावून टाकूया। अर्धा किलो आपण ढेंडसं घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपण यांना भरून घेतोय। सगळी ढेमसं आपण अशा पद्धतीने छान भरून घेतलेली आहे। गॅस लावून घेऊया, सिमवर ठेवूया। कढई चांगली तापली आहे का पाहून घेऊ। त्यामध्ये घालूया तेल, आपण घालूया मोहरी, 1 छोटा चमचा मोहरी घातली आपण। थोडीशी अजून यामध्ये घालूया आपण आता जिरं, 1 छोटा चमचा जिरं आणि 2 ते 3 चिमूट हिंग घातलेलं आहे। जिरं, मोहरी, हिंग छान तडलाय। लाल मिरची घालतोय, तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालावे। अर्धा छोटा चमचा हळद घातलाय आणि त्याचबरोबर या तेलातच आपण आता कसुरी मेथी पण घालून घेऊया। आणि हे सगळे आपले ढेमस जे आपण भरून ठेवले ते सगळे तेलात ठेवूया। गॅस मंद आच करून ठेवलेला आहे, मंद आचेवर आहे आपला गॅस। थोडी जागा कमी पडते पण आपण याला ॲडजस्ट करूया असं हळूहळू। आता आपण भाजी 10 मिनटं शिजणार आणि मग आपण त्यात गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी ठेवूया उकळवण्यासाठी।
1 वाटी आपण गरम पाणी घालतो यात आणि आता अजून 5 मिनटं याला शिजू देऊया. साईडला आता आपण आपली भाजी शिजू देऊया आणि आपण अजून एक कढई घेऊ. त्या कढईला गरम करून घेऊ आणि एक झणझणीत फोडणी तयार करू. माझी कढई चांगली तापलेली आहे. त्यात मी तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की मगच त्यामध्ये आपण फोडणी घालूया. म्हणजेच मोहरी घालूया, त्याचप्रमाणे लाल तिखट. तर आता ही मोहरी पण घालून घेतलेली आहे. माझं तेल गरम झालेलं आहे. मोहरी आता हळूहळू तडतडते आहे. मोहरी छान चांगली तडतडली की मग आपण त्यात काश्मीरी लाल तिखट घालणार आहे. तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं. ज्यांना खूप तिखट आवडतं त्यांनी 2 चमचे घाला. ज्यांना नुसतंच तिखट नाही आवडत आणि हिरवी मिरचीचा स्वाद जे लोक प्रिफर करतात खायला, तर त्यांनी बारीक छान हिरवी मिरची कापलेली घालावी. तर आता मी मात्र काश्मीरी लाल चिली पावडर घातलेली आहे. फोडणी आपली चांगली तयार झालेली आहे. जी माझी बाजूला भाजी तयार झाली आहे त्याच्यामध्ये आता मी ही फोडणी ओतणार आहे. भाजीला पहा रंग कसा छान आलेला आहे. ही जी आपली गरम कढई आहे त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत आणि मीठसुद्धा. एकदा भाजीला टेस्ट करून पाहूया आणि ती टेस्टनुसार आपल्याला कळतं की आपल्याला किती मीठ हवं. तर या पाण्यातच मग मी मीठही घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं पाणी आता या भाजीमध्ये ओतून घेतलं आहे. थोडंसं कढईला ढवळलं की आजूबाजूचा सगळा मसाला त्या पाण्यात येऊन जातो. भाजी पूर्णपणे शिजली आहे. गॅस बंद करून ताटली ठेवून देऊया. 10 मिनटं भाजीला तसंच ठेवू आणि मग सर्व करूया.